नमस्कार, मी कडाजी रुळे. आपण आज ऑप्शन बाईंग करायचं का सेलिंग. बरं जर म्हणते सर ऑप्शन विषयी सांगा. पहिली गोष्ट, ज्यांना ऑप्शन करायचं म्हणजे ज्याच्यामध्ये एंट्रायडी. ओके, ज्या लोकांकडे कमीत कमी 5 लाख आहेत त्याने ऑप्शनमध्ये यावे. नसेल तर 9 यावे. कारण का तर मार्केट किंवा तुम्हाला ब्रोकर जे चार्जेस जातात ते थोडे 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 तुमचे कमी होतात. तर मी सांगतो ऑप्शन बाईंग कशी करावी आणि ऑप्शन सेलिंग कशी करावी. त्यासाठी 2 गोष्टी. एक तर तुम्हाला ऑप्शनचं नॉलेज, दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स 100% काढता आला पाहिजे. आणि त्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स आणि ऑप्शन चेंजची माहिती पाहिजे की ते तुम्हाला ओटीएम एटीएम त्यासाठी बघूया. आता आज बघूया बाईंग कसं करायचं. बाईंग करताना सांगतो, जो एटीएमचा जो स्ट्राईक प्राइस समज 400 जात असेल तर तुम्ही त्याला बाय करा आणि त्याच्याच खाली जावा ओटीएम मध्ये आणि त्याला 200 रुपयाचा सेल करा. त्याला हेज होऊन जाईल. समज मार्केट वर चाललं तर तुम्हाला प्रॉफिट होईल. समज चुकून तुमच्या विरोधात गेलं तरी लॉस कमी होऊन जाईल. त्याच्यात दुसऱ्या विषय सेलिंग करायचं असेल, मार्केट तुम्हाला माहिती आहे की आता वर चालेल तर पुट साईडला जावा. पुट साईडला एक 200 ची एलटीपी स्ट्राईक घ्या आणि त्याला सेल करा आणि 80 रुपयाचं त्याला तुम्ही बाय करा. म्हणजे मार्केट जर वर जात असेल तर तुम्हाला ते प्रॉफिट होऊन जाईल. कारण विरोध दिसेना, मार्केट वर चाललंय की पुट साईडला तुम्हाला सेलिंगला प्रॉफिट होऊन जाईल. इथे कसं होऊन जाईल, समज मार्केट तुमच्या विरोधात गेलं तरी तुम्हाला तो तुम्ही जो कॉल केलेला आहे 80चा आहे तो तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन सेलिंग बाईंग करू शकता. खूप चांगलं आहे म्हणलं तर प्युअर तुम्ही बाईंग करत असेल तर तुमच्यासाठी धोका आहे. तुम्हाला ठीक आहे एक दिवस चांगलं प्रॉफिट होईल पण नंतर तुम्हाला मोठा लॉस होऊन जाईल. आणि हे जर स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली तर तुम्हाला प्रॉफिट थोडं कमी होऊन जाईल पण मार्केटमध्ये टिकून राहील आणि तुम्हाला कळून जाईल की बाबा महिन्याला आपल्याला किती टक्के पाहिजे. आणि एक टार्गेट ठेवा की जेव्हा आपण एंट्री करतो त्यावेळेस एक टार्गेट ठेवा की 2% 3% एवढं प्रॉफिट झाले की तुम्ही बाहेर निघा. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग करू शकता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.